याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट किल्ल्यावर कोसळल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकारवर हल्लाबोल करण्यात आलेला होता। त्यानंतर सरकारचा निषेध व्यक्त करणारं हे जोडे मारो आंदोलन। गेटवे ऑफ इंडियाचा परिसर हा एरवी रविवारच्या दिवशी पर्यटकांनी अक्षरशः उद्धव ठाकरे, नाना पटोले हे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारताना महाविकास आघाडीचं हे जोडे मारो आंदोलन। तर सरकारला जोडे मारताना या ठिकाणी नाना पटोले आणि उद्धव ठाकरे जोरदार घोषणाबाजी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडनं। सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती, कृपया पुढे येऊ नका, इथे गर्दी प्रचंड झालेली आहे। पुढे तर सरकारला जोडे मारताना या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण कृपया आहे तिथे थांबा आणि इतर महाविकास आघाडीचे नेते आपण पाहतोय। तर सरकारला प्रतिकात्मक जोडे मारताना राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा कोसळला, याला सरकार जबाबदार आहे, सरकारचा भ्रष्टाचार जबाबदार आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आलाय। आणि आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकारला जोडे मारले जात आहे। हा मोर्चा, हा आंदोलनाची सुरुवात तर आजपासून झालेली आहे, मात्र राज्यामधल्या विविध जिल्ह्यांमध्ये, विविध तालुक्यांमध्ये आपल्याला हे आंदोलन सुरूच ठेवायचं आहे असं आवाहन उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेलं होतं। पुतळ्यामध्ये सरकारनं भ्रष्टाचार केला असा आरोप करत महाविकास आघाडीचे नेते हे आक्रमक झालेले आहेत। पत्रकार परिषदा या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून घेण्यात आलेल्या होत्या। आक्रमक पवित्रा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून घेण्यात आला आणि आज हे जोडे मारून केले जात आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी एवढा युग पुरुष शिवछत्रपती यांचा अपमान करण्याच्या संबंधीची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केली। लालबागच्या जवळ शिवछत्रपतींचा जो पुतळा होता तो वाऱ्याने उद्ध्वस्त झाला अशा प्रकारचं विधान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं। आज आपण इंडिया गेटचा उभार या ठिकाणी शिवछत्रपतींचा पुतळा आहे। गेले 50 वर्ष हा पुतळा लोकांना प्रेरणा देतोय। सागरी किनाऱ्याचा हा पुतळा आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असे अनेक पुतळे आहेत, पण मालवणच्या भागात उभा केलेला पुतळा एक भ्रष्टाचाराचा नमुना होतो। त्याच्या उभारणीमध्ये भ्रष्टाचार झाला हा जनमानसाचा पक्का समज आहे आणि हा शिवछत्रपतींचाच अपमान आहे। त्यामुळं संपूर्ण देशातल्या शिवप्रेमी लोकांचा अपमान आहे आणि हा अपमान करण्याची भूमिका ज्यांनी घेतली त्यांचा सक्त निषेध करण्याच्यासाठी आजची ही या ठिकाणची मोहीम होती। तुम्ही आलात त्याबद्दल लाख लाख धन्यवाद। यानंतर